वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत असं म्हणत ठाकरे गटाकडून फेसबुक पोस्ट करण्यात आलेली आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला आता अधिकच उधाण आलेलं आहे। वेळ आली आहे एकत्र येण्याची, ठाकरे गटाकडून फेसबुक पोस्ट करण्यात आलेली आहे। मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार असल्याचा आशय सुद्धा यावर लिहिण्यात आलेला आहे। ठाकरे गटाकडून केलेल्या पोस्टमुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला अधिकच उधाण आलंय। आणि या संदर्भात अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, प्रज्ञा, आपण पाहिलं गेले कित्येक दिवस ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा ह्या चालू होत्या। मात्र सध्या या बातम्यांना थोडासा ब्रेक लागलाय म्हणावं लागेल, कारण दोन्ही ठाकरे बंधू परदेशात आहेत। राज ठाकरे हे इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत, तर उद्धव ठाकरे युरोपला गेलेत। मात्र या चर्चांना काही आता पुन्हा जे ते वाव मिळतोय, कारण आज जे ते ठाकरे गटाकडून एक पोस्ट करण्यात आली आहे, ती फेसबुक पोस्ट अशी आहे: वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठीच्या अस्मितेच्या संरक्षणासाठी, या अशी फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या ज्या दिलेल्या महेश मांजरेकरांच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंचे त्यांना दिलेले जो दुजोरा होता, त्यानंतर पुन्हा एकदा ते संजय राऊतांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पद्धतीची अट केलेली नाहीये। मात्र दोन्ही ठाकरे बंधूंचा निर्णय आणि त्या बंधूंना निर्णय घेण्याची पूर्ण मोबाईल तेच त्यावरती बोलतील आणि त्याच्यावरती निर्णय होईल आणि ती युती होईल, अशा चर्चा सगळ्या चालू होत्या। त्यामुळे दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर असल्यामुळे या चर्चा थोड्या थांबल्या होत्या। मात्र राज ठाकरेंनी पुन्हा परदेश दौऱ्यात आपल्या सैनिकांना, मनसैनिकांना सांगितलं होतं की कोणीही युतीबाबत काही चर्चा करू नका। मात्र आज पुन्हा ही ठाकरे गटाकडून केलेली पोस्ट एक चर्चेंना उधाण आहे। मात्र लवकरात लवकर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत आल्यानंतर या चर्चा होतील, किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या चर्चा परदेशात झाल्या का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे 29 तारखेला राज ठाकरे मुंबईत आल्यावर त्याबाबत बोलतील का, किंवा राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरे 4 मेला मुंबईत येणार तेव्हा याबद्दल बोलतील का, किंवा या चर्चा पुढे अजून वाढतील का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। ठीक, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।